अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्यास माहिती आहे की आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढ महिना म्हटला की सगळ्यात पहिलं आपल्या नजरेसमोर किंवा आपल्या लक्षात येतं ते म्हणजेच काय आपली पंढरपूरची वारी. म्हणजेच काय आता जे काही वारकरी संप्रदाय जे पायी वारी दिंडी करत निघाले आहेत ते त्या आषाढी एकादशीला म्हणजे ज्याला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवसापर्यंत ते पंढरपूरला पोहोचतात आणि पंढरपूरला पोहोचून चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेणे हे प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं. तर आपणास तर माहिती आहे की येत्या 25 तारखेला शनिवारी आपली आषाढी एकादशी आलेली आहे ज्याला देवशयनी एकादशी म्हटलं जातं. आता पुढल्या शनिवारीच ही आषाढी एकादशी असणार आहे. जेमतेम 7 दिवस बाकी आहेत. आता आषाढी एकादशीचा उपवास सगळे जण करतात. बघायला गेले तर बोटावर मोजणार इतके लोक असतात जे करत नाहीत. पण मी एकच सांगेल, आषाढी एकादशीचा उपवास करा किंवा नका करू, पण चुकूनही आपल्याला एक चूक करायची नाही आहे ज्याचे भोग तुम्हाला खूप जास्त म्हणजे जास्त भयंकर भोग भोगावे लागू शकतात किंवा त्याचे परिणाम सुद्धा खूप भयंकर असू शकतात. तर ती चूक काय आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची जी काही एकादशी तिथी असते तिला आषाढी एकादशी तिथी म्हटलं जातं. सोबत ती देवशयनी एकादशी देखील असते. आता आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हटलं आहे? कारण की आपले जे श्रीहरी विष्णू भगवान विष्णू आहे ते या आषाढी एकादशी पासूनच आपल्या योग निद्रेत जात असतात आणि आषाढी एकादशी पासूनच आपल्या 4 महिन्याच्या चातुर्मासात देखील सुरुवात होत असते ते कार्तिकी एकादशी पर्यंत. म्हणजे दिवाळीमध्ये नोव्हेंबरमध्ये जी काही कार्तिकी एकादशी येते तोपर्यंत आपले जे भगवान विष्णू आहे ते योग निद्रेमध्ये असतात आणि आपल्या संपूर्ण पृथ्वी आपल्या संपूर्ण जगाचा जो काही कारभार आहे तो सगळा काही भगवान शंकरांकडे सोपवला जात असतो. तर अशा प्रकारे एवढा महत्वपूर्ण हा दिवस आहे आणि असं देखील मान्यता आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे ह्या व्रतामध्ये या दिवसामध्ये संपूर्ण देवी देवतांचं तेज सामावलेलं असतं. त्याच्यामुळे जी कोणी व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास करते या दिवशी पूजा अर्चा म्हणजे सेवा मंत्र स्तोत्र पठण करते त्याचं तुम्हाला अनन्य साधारण महत्व प्राप्त होत असतं. आणि वारकऱ्यांसाठी तर हा जो दिवस आहे तो खूप अनन्य साधारण असा महत्व त्यांना आहे. खूप मोठा दिवस असतो. एक प्रकारे बघायला गेलं तर आषाढी एकादशी दिवशी हा जो दिवस आहे तो आपल्या पंढरपूरची वारी असेल किंवा विठ्ठलांची भक्ती भगवान विष्णूंची भक्ती करण्यासाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणात हा दिवस साजरा होत असतो. तर आता आषाढी एकादशी म्हटलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या 25 तारखेला 25 जुलै 2026 शनिवारी आहे. आता आषाढी एकादशी या दिवशी खूप जण आषाढी एकादशी असेल कार्तिकी एकादशी असेल किंवा आपल्या माहिती असेल की हे 2 एकादशी जरी आपण या दिवशी व्रत केलं उपवास जरी केला तरी आपल्याला संपूर्ण वर्षभरातल्या एकादशीचं पुण्य प्राप्त होत असतं. त्याच्यामुळे खूप जण काय करतात प्रत्येक महिन्यामध्ये ज्या काही 2 एकादशी येतात शुक्ल पक्षातली आणि कृष्ण पक्षातली त्याचा उपवास करत नाहीत. मोजकेच लोक करत असतात कारण की खूप जणांना कामानिमित्त असेल किंवा तब्येतीमुळे असेल किंवा उपवास सहन होत नाही. तर त्याच्यासाठी ते काय करतात आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी हे 2 उपवास करतात जेणेकरून त्यांना संपूर्ण एकादशीचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आता असे पण खूप जण आहे की जे आषाढी एकादशीचा सुद्धा उपवास करत नाही कारण की खूप जणांना तब्येतीच्या काही समस्या असतात त्याच्यामध्ये जे गोळ्या औषधं चालू असतात त्यांना उपवास करायसाठी म्हणजे सांगितलं नसतं डॉक्टरांनी. काहीतरी इश्यू असतात की जेणेकरून ते उपवास करत नाहीत किंवा काही जण तर करतच नाही. त्यांची काहीतरी एक श्रद्धा नाही समजा काही पण ते करत नाहीत. ठीक आहे तुम्हाला उपवास करायचा असेल आषाढी एकादशीचं करा किंवा नका करू. पण मी एकच सांगेल की चुकूनही काय करायचं आहे. आता खूप जणांना सवय असते बघा. आता बघा 25 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि या दिवशी शनिवार आहे. तर खूप जण काय करतील आता आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला देखील सुरुवात होते आहे आणि आषाढी एकादशी शनिवारी आहे. सोबत हा खूप पवित्र दिवस आहे. तर आपल्याला या दिवशी तर काय तर नॉनव्हेज खाता येणार नाही कारण की शनिवार आहे नॉनव्हेज खाता येणार नाही. मग खूप जण काय करतात की बाबा अरे उद्या उपवास आहे आषाढी आहे तर चला आपण आज शुक्रवारी 24 तारखेलाच आपण नॉनव्हेज वगैरे जे काही ते खाऊन घेऊया किंवा व्यसन जे काही असतं तुमचं ते आपण करून घेऊया. तामसिक पदार्थ जे काही ते आपण खाऊन घेऊया जेणेकरून आपला उद्या उपवास करायचा आहे दिवसभर. पण ही सगळ्यात मोठा गैरसमज आहे तुमचा. तुम्हाला जे वाटतं ना की आदल्या दिवशी आपण नॉनव्हेज खाऊया उद्या आपण छान घर स्वच्छ करूया डोक्यावरून आंघोळ करूया आणि आपण आपल्या मंत्र जाप सेवा किंवा आपण जे काही आपण उपवास करतो कडक उपवास करूया. मी एकच सांगेल आदल्या दिवशी रात्री नॉनव्हेज खाऊन किंवा आदल्या दिवशी दिवसभरात नॉनव्हेज खाऊन तामसिक पदार्थ व्यसन करून तुम्ही जर दुसऱ्या दिवशी उपवास कितीही कडक उपवास करा कितीही सेवा करा त्या तुमच्या फलदायी ठरणार नाही. तो उपवास मला लागूच ठरणार नाही. कारण की काय आहे नॉनव्हेज ही एक अशी गोष्ट आहे जे आपण खाल्ल्यानंतर ते पचायला देखील आपल्याला 3 ते 4 दिवस लागत असतात
आणि मला एक सांगा, आदल्या दिवशी रात्री किंवा आदल्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज मांसाहार करणार, तामसिक पदार्थ किंवा व्यसन करणार, ते केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की दुसऱ्या दिवशी फक्त डोक्यावर आंघोळ केल्यामुळे, सगळीकडे गोमूत्र शिंपडल्यामुळे तुम्ही पवित्र झालात? तर नाही, खूप मोठा गैरसमज आहे. तर मी एकच सांगेल की आदल्या दिवशीच काय, त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही नॉनव्हेज तामसिक पदार्थ खाऊच नका, कधीच खाऊ नका. अध्यात्मात असाल तर कधीच खाऊ नका. आणि जर तुम्ही खात असाल तर मी एकच सांगेल की आदल्या दिवशी चुकूनही, एकादशीच्या आदल्या दिवशी चुकूनही तामसिक पदार्थ, व्यसन, मांसाहार करू नका. कारण की दुसऱ्या दिवशी सुद्धा तुमच्या पोटामध्ये ते असतं. असं समजू नका की ते लगेच सकाळी आपण वॉशरूमला गेलं म्हणजे सगळं संपलं, झालं सगळं, आपण निवांत झालो, पवित्र झालो, असं नाही. खरंच सांगते, नाही आहे. नॉनव्हेज ही अशी गोष्ट आहे, जड अशी अन्नपदार्थ आहे तो, की तो पचायला सुद्धा खूप दिवस लागत असतात. म्हणून सांगते की ही चूक चुकूनही करू नका. आणि दुसरं एक सांगते की बा, आता शनिवारी 25 तारखेला आपला आषाढी एकादशी हा दिवस आहे किंवा सण आहे, म्हणजे एक उत्सव आहे आपला, उपवास, व्रत, सेवा करण्यासाठी अतिशय पवित्र हा दिवस आहे. तर एकच सांगेल की शनिवारी तुम्ही उपवास करताल, कडक उपवास करताल. आणि दुसऱ्या दिवशी काय करताल? दुसऱ्या दिवशी आहे रविवार, 26 तारीख जुलै, रविवार आहे. खूप जण काय करणार, अरे शनिवारी आज आपला आषाढी एकादशीचा उपवास झाला, आता उद्या आपल्याला सकाळी उपवास सोडायचा आहे, तर आपण काय करणार? आता खूप जण काय करतात किंवा पटकन दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की लगेच उठल्या उठल्या चहा, खारी चहा, टोस्ट, बिस्किट, चहा वगैरे खातात आणि पटकन आपला उपवास सोडून टाकतात. ते सगळ्यात मोठा गैरसमज आहे, चूक आहे. तुम्हाला संपूर्ण व्रताचं पूर्ण फळ मिळणार नाही इथे. कारण की कसं असतं, ज्यावेळेस आपण एकादशीचा उपवास करतो, मोठा एकाचा उपवास असेल, महाशिवरात्र असेल किंवा कुठल्याही मोठ्या तिथीचा उपवास करतो, दिवसभर करतो, त्यावेळेस आपण काय करतो, दुसऱ्या दिवशी कुठल्याही प्रकारचे हे बिस्किट, टोस्ट किंवा काही सुद्धा पदार्थ खाऊन आपण उपवास सोडायचा नसतो. तर आपल्याला सकाळी उठल्यावरती त्याचं पारणं, एकादशीच्या व्रताचं आदल्या दिवशी जो एकादशीचा आपण उपवास केला आहे त्याचं पारणं करायचं असतं. द्वादशीला आपल्याला सकाळी सकाळी मस्तपैकी आपल्याला शुचिर्भूत व्हायचं असतं, सकाळी देवपूजा वगैरे करायची आणि आपल्याला त्या उपवासाचं पारणं करायचं असतं. ते पारणं करणं म्हणजेच काय, तर संपूर्ण जो काही नैवेद्य आहे, म्हणजेच काय करायचं, वरण, भात, भाजी, चपाती, एकदम साधा तुम्ही स्वयंपाक करा. वरण भात, भाजी, चपाती खाता, गोड पदार्थ तो दाखवायचा देवाला आणि मग तुम्ही उपवास सोडायचा असतो. अशा प्रकारे हे आपल्याला उपवास सोडायचा असतो. साधारण म्हणजे आपल्याला सात्विक आहार खाऊनच तो उपवास सोडायचा असतो. म्हणून चुकूनही आपल्याला उपवास सोडताना सुद्धा काळजी घ्यायची आहे रविवारी. अजून एक गोष्ट, आता आपण आदल्या दिवशी नॉनव्हेज खाणार नाही, ठीक आहे. आषाढी एकादशीचा उपवास दिवसभर करणार, दुसऱ्या दिवशी आपण सकाळी खूप जण काय करणार की अरे काल उपवास झाला, आज रविवार आहे, मस्तपैकी आपण नॉनव्हेज करूया, मस्तपैकी काहीतरी एक तुमचं जे काही व्यसन असेल, जे काही तामसिक पदार्थ तुम्ही करताल किंवा तुम्ही ते व्यसन करताल किंवा नॉनव्हेज खाताल, कारण की रविवार आहे, खूप जणांच्या घरामध्ये नॉनव्हेज असतं. तर खूप जण हे चूक करू शकतात की बा काल उपवास केला, आज रविवारचा आपण नॉनव्हेज घरामध्ये करूया किंवा बाहेर जाऊन खाऊया. तर ही पण खूप मोठी चूक आहे. खरंच सांगते आहे, कालच आपण एका दिवसामध्ये जे आपल्या शरीराला आपण जे काही सात्विक आहार दिले, जे काही आपण सात्विक आहारामध्ये राहिलो, ज्या ऊर्जेमध्ये राहिलो, त्या सात्विक आहार घेतल्यामुळे किंवा सेवा मंत्रसूत्र म्हणजे काही ऊर्जा आपल्याला मिळाली, पॉझिटिव्ह ऊर्जा जी काही मिळाली आपल्या सभोवती, आपल्या घरामध्ये क्रिएट झाली, ती सगळीच्या सगळी दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज घरात आणल्यामुळे किंवा तुम्ही खाल्ल्यामुळे परत ती निगेटिव्ह मध्ये आपली कन्वर्ट होत असते. म्हणून तुम्हाला सांगते की आदल्या दिवशी असेल किंवा त्याच दिवशी असेल, म्हणजे आषाढी एकादशी तर कोणी खाणार नाही नॉनव्हेज, पण एक सांगते आहे, चुकूनही तामसिक पदार्थ तरी घेऊ नका. उपवास करणार नसाल तर ठीक आहे, पण चुकूनही आषाढी एकादशीला तामसिक पदार्थ घेऊ नका. आदल्या दिवशी नॉनव्हेज खाऊ नका आणि दुसऱ्या दिवशी रविवारी सुद्धा घरात नॉनव्हेज आणू नका आणि खाऊ सुद्धा नका. काय मिळतं त्याच्यातून मला तर कळत नाही. आणि दुसरी गोष्ट मी एकच सांगते, चातुर्मास, पावसाळा ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस चुकूनही नॉनव्हेज खायचं नसतं 4 महिने, कारण की या काळामध्ये, या पावसाळ्याच्या चातुर्मासाच्या काळामध्ये प्राण्यांचा प्रजननाचा काळ असतो. एक प्रकारे प्रजननची क्रिया त्यांची चालू असते आणि त्या क्रियेमध्ये आपण ते अन्न खाणं, त्यांचं शिजवून, ही चांगली गोष्ट नाही आपल्या शरीरासाठी. आणि पावसाळ्यामध्ये हे जे नॉनव्हेज, मांसाहार जे काही असतं, तामसिक पदार्थ, ते पचण्यास जड असतात. म्हणून आपला चातुर्मास पाळायचा असतो, सात्विक आहार. खूप जण तर कांदा लसूण सुद्धा खात नाही 4 महिने, एवढं सात्विक आहार पाळतात. आणि मला सांगा, सात्विक आहार घेतल्याने आपल्या शरीराला काही नुकसान होणार आहे का? तर नाही. उलट आपलं शरीर चांगलंच राहणार आहे, निरोगी राहणार आहे आणि एक प्रकारे आपल्याला पाप लागणार नाही मुक्या प्राण्यांचा जीव घेऊन आपण ते अन्न खाण्याचा. तर एक प्रकारे हे आहे. आणि अजून एक गोष्ट, आता ठीक आहे तुम्ही नॉनव्हेज खात नाही, काहीच करत नाही, ठीक आहे. आता तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास तुम्हाला करायला जमणार नाही आहे, समजा लहान बाळ असेल किंवा लहान मुलं वगैरे असतील किंवा घरातले इतर व्यक्ती आहेत जे वयस्कर, ज्यांना उपवास नाही जमत, गोळ्या औषधं चालू आहेत, तर चुकूनही काय करायचं, कुठल्याच एकादशीच्या दिवशी किंवा आषाढी एकादशी आहे त्या दिवशी चुकूनही घरामध्ये भात खाऊ नये. हो, तांदूळ किंवा भात खाऊ नये असं म्हटलं गेलं आहे शास्त्रामध्ये. कारण की असं म्हटलं आहे की बा
आपण जर एकादशी दिवशी जर आपण घरामध्ये भात केला किंवा भात खाल्ला आपण स्वतः, तर हजारो किडे मुंग्या आपल्याला मारण्याचं पाप आपल्याला मिळत असतं. म्हणून असं म्हटलं गेलं आहे की बा एकादशी दिवशी चुकून भात खायचा नसतो, तांदूळ खायचा नसतो. त्यामुळे ही एक गोष्ट वर्ज्य करा. त्या एकादशी दिवशी तुम्ही दुसरं भाजी चपाती खा, वरण चपाती खा किंवा दुसरं काही खा, चुकूनही घरामध्ये भात एखाद्या दिवशी खायचा नसतो. तर ही एक गोष्ट आपल्याला पाळायची आहे की जे उपवास करणार नाही त्यांच्यासाठी सांगते आहे. आणि जे उपवास करणार त्याला तर आपोआपच उपवास चांगला घडणारच आहे. आणि अजून एक सांगेल, उपवास करा पण सोबतच तो आपल्या विचारांचा, आपल्या मनाचा पवित्र असण्याचा पण करायचा आहे. नुसतं फक्त अन्नाचा उपवास करून जमणार नाही. आपले विचार जे आहेत ते सुद्धा पवित्र असणं खूप गरजेचं आहे. आपले विचार पवित्र आणि जर मनामध्ये खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता असेल तर खरं सांगते सगळं काही आपले जे काही सेवा आहे ते आपल्या सर्व काही धार्जिन होतात आणि आपल्याला त्याची फलश्रुती देखील लवकरात लवकर मिळत असते. तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या चुका चुकूनही करू नका. खूप लोकांचा गैरसमज असतो म्हणून सांगते की आदल्या दिवशी नॉनव्हेज खाऊया किंवा उपवास संपला दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज खाऊया. खूप मोठा गैरसमज आहे, ही चूक चुकूनही करू नका. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि आषाढी एकादशी दिवशी अजून एक सांगते की एकादशीचा उपवास आणि दुप्पट खाशी असं सुद्धा करायचं नाही आहे. आपल्या शरीराला झेपेल एक दिवस सात्विक आहार थोडंसं कमी खाल्लं तर काही होणार नाही आहे. उलट आपल्या शरीराला थोडासा आराम मिळेल, आपल्या पचन क्रियेला थोडासा आराम मिळेल. हे सुद्धा तेवढं जास्त महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ती चूक त्यांच्याकडून घडणार नाही. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.